भागामध्ये आपण पाहणार आहोत की सिद्धूचे मित्र आता पुढे आलेले असतात आणि ते आता सगळ्यांसमोर येतच म्हणत असतात की थांबा थांबा, तुम्हा सगळ्यांना एक मोठी बातमी द्यायची आहे. ते म्हणजे बघा, आता तुमच्या सगळ्यांसमोर येत आहे आपले सिद्धू आणि भावना. असं बोलून आता सिद्धू आणि भावनाची एंट्री केली जाते. सिद्धू आणि भावना आता तिथे येतात आणि त्याच वेळेला आता लक्ष्मी म्हणत असते की काय आता नवीन फरमान काढलं यांनी. आणि त्यावेळेला जेव्हा इकडे बघितलं जातं तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की सिद्धू आणि भावनाची ग्रँड एंट्री झालेली आहे आणि ती सुद्धा बुलेटवरून सिद्धू आणि भावनाची एंट्री झाल्यामुळे आता लक्ष्मीसुद्धा आश्चर्यचकित होऊन पाहू लागते. कारण लक्ष्मीला वाटत असतं की आता नवीन काय या मुलांचं, असाच ती विचार करत असते. पण भावनाची जी इच्छा असते ती सिद्धूने फायनली पूर्ण केलेली असते. त्यामुळे आता भावनाही खुश असते. सिद्धू आणि भावना हे दोघंही जण एकत्र आलेले असतात आणि त्याच वेळेला आता इथे दोघंही जण एकत्र गाडीवरनं उतरतात आणि आता सांगत असतात की चला आता तुम्हाला औक्षण करायचं आहे ना, आमचं करा. असं बोलून सिद्धू आता पुढे जातो. तर इकडे रेणुका त्याचसोबत लक्ष्मी खूप जास्त खुश असतात. कारण हे दोघंही जण जोडीने आलेले असतात. घरात सगळ्यांना असं वाटत असतं की ह्यांच्यावर काही मोठं संकट वगैरे आलं की काय, कुठे गेले असतील असा प्रश्न त्या दोघांनाही पडलेला असतो, दोन्ही कुटुंबातल्या लोकांना. पण आता दोघांची एकदम दणकेबाज एंट्री झाल्यामुळे आता ते सगळीजणं एकदम स्थिर स्थावर होतात. आणि त्यानंतर सिद्धू आणि भावना पुढे जातात. तर लक्ष्मीला सांगतात की आता करा औक्षण. मग आता लक्ष्मी त्या दोघांचंही औक्षण करते. मग आता दोघंही जण पुढे येतात आणि तेव्हा कुठे जाऊन आता त्यांच्या मनाला लागलेला घोर संपतो. कारण सगळ्यांनाच वाटत होतं की सिद्धू भावना कुठे गेली असतील, आता हे तरी कार्य निर्विघ्न पार पडेल की नाही, असे अनेक विचार डोक्यामध्ये सुरू असतात. आणि इथे सिद्धू भावना आल्यामुळे लक्ष्मीला बरं वाटतं. त्यांचं औक्षण वगैरे करून आता त्यांच्या पुढच्या विधीला सुरुवात होणारच असते. त्यामुळे आता भावना तुझं जे लग्न असतं ते छोट्या खाणीतच करायचं आता ठरलेलं असतं. म्हणजेच घरातल्या घरातच आता हा सोहळा पार पडत असतो. कारण ह्यांचं आधीसुद्धा लग्न झालं आहे, फक्त आता ह्या जानूला दाखवायचं म्हणून का होईना हे लोक हा घाट घालून त्यांनी ठेवलेला असतो. पण आता छोट्या खाणीत लग्न करायचं असं त्यांचं असतं आणि म्हणूनच घरातच बाहेर अंगणामध्ये ते लोकही जण लग्नाचा घाट घालतात. तर इथे जानू ही खूप जास्त खुश असते. कारण तिच्या भावनाताईचं लग्न होणार असतं. आणि त्यानंतर आता विधी वगैरे लग्नाचे सुरू होतात. कारण लग्न जे आहे ते आता खूप छान आणि सोपं सुंदर असं होत असतं. सिद्धू आणि भावना लग्नाला बसलेले असतात. जे काही विधी असतात ते थोडेफार प्रमाणात होतात. पण आता जो विधी असतो की मंगळसूत्र घालायचा, त्या विधीच्या वेळेला गुरुजी सांगत असतात की थांबा, आपल्याला हा विधी पूर्ण करता येणार नाही आहे. कारण मंगळसूत्र घालायचं आहे, पण ते मंगळसूत्र आधी देवीच्या पायावर ठेवावं लागणार आहे आणि मगच ते मंगळसूत्र आपल्याला इथे ठेवावं लागणार आहे, म्हणजे तुमच्या गळ्यात घालता येईल. मग आता तोपर्यंत तुम्ही सगळ्यांचे आशीर्वाद वगैरे घ्या आणि मंगळसूत्र घेऊन जायला ना, असं म्हणजे ज्यांचं लग्न झालं नाही आहे ती व्यक्ती हे मंगळसूत्र घेऊन जाऊ शकते, असंही गुरुजी सांगतात. मग गुरुजी जेव्हा हे सगळं काही सांगतात, मग हरीश म्हणतो आता आपल्यात लग्न न झालेलं आहे ती म्हणजे जानू. मग जानूच हे सगळं काही करू शकते. मग जानूला सांगितलं जातं की तुला आता हे मंगळसूत्र घेऊन जायचं आहे आणि ते देवीच्या पायाशी ठेवायचं आहे. देवीच्या पायाशी ठेवायचं आणि ते मंगळसूत्र पुन्हा घेऊन यायचं. मगच ते भावनाच्या गळ्यात सिद्धू घालेल. असं काहीसा ह्यांचा पहिल्यांदाचा डाव असतो. म्हणजे हा खरं तर डाव आहे ना, हा केलेला असतो तो म्हणजे या नीलांबरी आणि आजीने. पण आजीने हा प्लॅन फ्लॉप करायला सांगितलेला असतो, पण त्या गुरुजींच्या बहुतेक लक्षात नसतं. म्हणून ते गुरुजी तोच प्लॅन पुन्हा एकदा रिअप्लाय मारतात. म्हणजेच तोच प्लॅन त्यांचा आखलेला असतो, म्हणून ते सगळं काही सांगतात. मग जानूलाही पाठवलं जातं. तेव्हा जानूलाही आता सगळेजण म्हणतात की चला जानूलाच पाठवूया, म्हणजे जानूचेही हात लवकरच पिवळे होतील. मग जानू थोडी अशी बावरते, कारण तिला काही इतक्यात लग्न वगैरे करायचं नाही आहे त्यामुळे. मग आता इकडे आजीला संताप आलेला असतो की हे विधी का, कारण आजीने तर हे विधी कॅन्सल केलेले होते. कारण भावनासोबत आता आजी चांगलं वागत होती. तिला कळलेलं होतं की भावना ही नेमकी कशी आहे ती. त्यामुळे तिला ना आता हे सगळं काही नकोसं झालेलं असतं. म्हणूनच ती आता बघतच राहते. पण गुरुजी मंगळसूत्र जानूच्या हातात देतात आणि जानूला सांगत असतात की तुम्ही हे घेऊन जा. मग जानूसुद्धा जात असते. तेव्हा आता जो जयंत असतो ना,
तो म्हणत असतो की मीही तुमच्यासोबत येतो, तर जयंतला तिला घेऊन जायचं नसतं म्हणून ती डायरेक्ट म्हणते की तुम्ही कशाला. पण जयंत म्हणतो की मी असेल तर बरं आहे ना. त्याच वेळेला आता आईबाबासुद्धा सांगतात की हो, त्यांनासुद्धा घेऊन जा सोबत, कसं एकटी जाऊ नकोस, कारण तुझ्याकडे मंगळसूत्र आहे सोन्याचं, त्यामुळे मी म्हणते, आणि सोबत कोणी असेल तर बरं होईल. आणि तसंही ते आता तुझ्या वडिलांचे बॉस आहेत हे विसरतेस का तू, जा त्यांना घेऊन, ते कधीही उपयोगी पडतील, असं बोलून आता तिला सांगितलं जातं. मग ती जानू जी आहे ती जयंतसोबत जायला तयार होते. पण जानू जेव्हा जयंतसोबत मंदिरात जात असते ना, तेव्हा हा प्रसंग ना कुठेतरी विश्वाला खटकत असतो, कारण त्याला असं वाटत असतं की काही झालं तरीसुद्धा आता हे दोघंही जण एकत्र जात आहेत. पण या सगळ्यामध्ये विचित्र काही घडलं तर, म्हणजेच आता जर या जयंतने जानूच्या बाबतीत काही केलं तर, असे विचार ना डोक्यामध्ये येत राहतात विश्वाच्या. आणि म्हणूनच विश्वा खूप जास्त टेन्शनमध्ये असतो. विश्वा विचार करत असतो सगळं काही ठीक तर होईलच ना. पण त्याच वेळेला इकडे आजी जी आहे त्या गुरुजींकडे येते आणि त्या गुरुजींना म्हणत असते की तुम्हाला मी सांगितलं होतं की हे सगळं काही आपल्याला करायचं नाही आहे, मग तरीसुद्धा तुम्ही हा प्लॅन का पुढे वर्कआउट केला. गुरुजी म्हणतात मला वाटलं करायचं आहे. आणि म्हणूनच आजी त्या गुरुजींना बोल लावत असते. तर ते गुरुजी म्हणतात की काही नाही, काही मला माहीत नव्हतं, पण सॉरी, माझ्याकडनं चूक झाली, इथून पुढे होणार नाही. आणि असं बोलून कसं तरी सावरली जाते ही बाजू. मग आता आजी म्हणते की हो, मला हे सगळं काही आता करायचं नव्हतं, आधी आमचं ठरलं होतं, पण नंतर आम्ही ह्या सगळ्या गोष्टी कॅन्सल केल्या. दुसरीकडे आता संतोष विचार करतो की आज चांगली संधी होती, या जयंतला चांगलंच पटकवायचं, जयंतला चांगलं ब्लॅकमेल करायचं यासाठी, आणि यासाठी मी काहीही करायला तयार होते, पण हे सगळं काय होऊन बसलं, असंही आता हा संतोष म्हणत असतो. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं नीलांबरी ही बघत असते, ही लोक बाहेर पडलेत ना. मग नीलांबरी विचार करते की चला, हीच ती चांगली संधी आहे, त्या संधीचं आपण सोनं करूया. आणि म्हणूनच मग ती आता फोन करते आणि त्यानंतर ती आता तिच्या गुंडांना सांगते की तुम्ही तयार आहात ना. तर ते गुंड म्हणत असतात की हो, आम्ही तयार आहोत. मग त्या गुंडांचाही ती फोन ठेवते, कारण तिला आता खूप जास्त घाई झालेली असते. कधी एकदा सगळं काही नीट होतंय ना असं तिला वाटत असतं. दुसरीकडे विश्व आता आजीकडे गेलेला असतो आणि आजीशी बोलत असतो. आजीला म्हणत असतो की आजी, काही झालं ना तरीसुद्धा तुला ह्या सगळ्या परिस्थितीतून बाहेर यायला हवं, कारण तुला माहिती नसेल पण मी तुला सांगतो, कारण हे सगळं काही खूप जास्त अवघड होऊन बसलेलं आहे आणि या सगळ्यातून बाहेर पडणं खूपच गरजेचं आहे. आणि यासाठी तू काहीतरी करू शकतेस. आताही बघ ना, प्रॉब्लेम झाला आहे तो म्हणजे जयंत जानूला घेऊन गेलेला आहे. जयंत जानूला घेऊन गेला आहे ना, त्याचंच मला खूपच जास्त टेन्शन आलं आहे. मला कळत नाही आहे काय करावं. जर आता पुन्हा जयंतने जानूला काही केलं आणि तिच्या बाबतीत काही घडलं तर मग काय करायचं, हे विचारणं डोक्यामध्ये सतत येत राहत आहेत. आजी आता नाराज असते. आजीलाही कळत नसतं की आता यावर सोल्युशन काय काढायचं, कारण आजीलाही करमत नसतं आणि त्यामुळे आजीही थोडी बेचैन झालेली असते. आणि त्यामुळेच आजी आता विचार करते की काय सोल्युशन करता येईल. आणि त्यातच आता आजीला सुधरत नसतं की काय करावं ते. पण आजीला आता तो म्हणत असतो की आजी, तू प्लीज बोलायला सुरुवात कर, जेणेकरून घरच्यांसमोर तू सगळं सत्य आणू शकतेस, सगळ्यांना तू सांगू शकतेस की ह्या सगळ्यामध्ये खरं तर तू जयंतची खूप मोठी चुकी आहे, जयंत हा नालायक माणूस आहे, तूच सांगू शकतेस. प्लीज आजी उठ आणि बोलायला सुरुवात कर. जेव्हा जयंतचं खरं रूप सगळ्यांसमोर तू आणशील ना, तेव्हाच काहीतरी बरोबर होईल. असंही आता इकडे आजीला हा विश्वा बोलत असतो आणि उठवायचा प्रयत्न करत असतो. पण आजीला काही केल्या जमत नसतं. दुसरीकडे सिद्धू आणि भावना यांचे हे लग्नाचे विधी सुरू असतात. गुरुजी तोपर्यंत मंगळसूत्र नाही आहे तोपर्यंत पुढचे विधी पार पडत असतात. सगळीजणं खूप जास्त खुश असतात. फक्त मंगळसूत्र सिद्धूने भावनाच्या गळ्यात घालायचं राहिलेलं असतं. दुसरीकडे आता हा संतोष जो आहे तो मात्र विचार करत असतो की काय करू, कारण जयंतच्या मागावर त्याला जायचं होतं. पण आता तो विचार करतो, जयंतला मी डायरेक्ट आता त्या मंदिरातच गाठतो, असा विचार करूनच ना आता तो बाहेर पडायचा ठरवतो. जेव्हा आता तो बाहेर पडायचा ठरवतो ना, तेव्हा मात्र आता तो तिथे जाताना बॅग वगैरे घेऊन जात असतो. बॅग घेऊन जात असताना त्याला आता हरीश जो आहे तो अडवत असतो आणि म्हणत असतो की तू कुठे निघाला आहेस. पण त्याच वेळेला आता सांगितलं जातं की तू कुठेही जाऊ नकोस, थांब, घरात आपल्या लग्न आहे. पण तो काही ऐकायला तयार नसतो. तो म्हणत असतो की मला माझं कामही इम्पॉर्टंट आहे, लग्न असलं म्हणून काय झालं, तुला काही काम नाही आहे, तुला कळत नाही, पण मलाही काही कामं आहे, ती तर मला पार पडावीच लागणार आहेत ना, फक्त घरात बसून चालणार नाही आहे तुझ्याशिवाय, असं काहीसं तो टोमणा मारतो आणि तो आता निघत असतो.
दुसरीकडे आता आजी जी आहे ती नीलांबरीला बाजूला घेऊन जाते आणि म्हणत असते की तुला मी सांगितलं आहे, लक्षात आहे ना, आपला कोणताही प्लॅन जो आहे तो पुढे वर्कआउट करायचा नाही आहे. मी तुला सांगितलं आहे, लक्षात आहे ना. मग आजीला ती म्हणते की हो हो आजी, माझ्या सगळं लक्षात आहे, मी काही करत नाही आहे, नका काळजी करू, असं नीलांबरी म्हणत असते. इकडे आता जानू आणि जयंत हे दोघंही जण देवळात आलेले असतात. ते मंगळसूत्र देवाच्या पायात ठेवायला, म्हणजेच देवीच्या पायापाशी ठेवण्यासाठी, आणि ते आता तिथे येऊन गाडे पाटलांच्या घरातलं लग्न आहे आणि त्यासाठी हे मंगळसूत्र जे आहे ते देवीच्या पायाशी ठेवायचं आहे. त्याकरिता आम्ही ते खरं तर आलो आहोत. हे घ्या, हे मंगळसूत्र घ्या. मग आता गुरुजी म्हणतात की मी देवीच्या पायाशी ठेवतो, तोपर्यंत तुम्ही बसून घ्या थोडा वेळ, कारण आता थोडा वेळ लागू शकतो, असंही गुरुजीने सांगितलेलं असतं. मग गुरुजी जेव्हा हे सगळं म्हणतात तेव्हा जोडीने दोघंही जण देवीच्या पाया वगैरे पडतात. मग गुरुजी जे मंगळसूत्र असतं ते देवीच्या पायापाशी ठेवतात आणि तोपर्यंत त्यांना बसायला वगैरे सांगितलं जातं. मग ते दोघंही जण देवळाच्या बाहेर बसतात, कारण आता त्यांनाही असं वाटत असतं की या सगळ्याला उशीर होईल, त्यापेक्षा आपण थोडा वेळ बसूया, म्हणून दोघंही जण बाहेर गेलेली असतात. इकडे आता गुरुजींनी ते कार्य पूर्णपणे निर्विघ्नपणे पार पाडलेलं असतं, कारण गाडेपाटलांच्या घराची रीत आहे असं काहीसं आधीच आजीने सांगितलेलं असतं आणि त्या पद्धतीनेच आता गुरुजींनी ते ठेवलेलं असतं. गुरुजी जेव्हा आता हे सगळं काही अगदी जवळ ठेवतात तेव्हा मात्र आता इकडे असणारे जानू आणि जयंत हे दोघंही जण बाहेर जातात. तर दुसरीकडे मात्र आता आजीला विश्वास सांगत असतो की आजी, आता तुम्हाला लवकरात लवकर बोलावं लागणार आहे. जर तुम्ही अशाच राहिल्या तर जानूवर पुन्हा एकदा संकट येऊ शकतं. जानूला आपल्याला या सगळ्यांना बाहेर काढायचं आहे ना, मग आपण उशीर करून चालणार नाही आहे. जानूला बाहेर काढायचं असेल तर यासाठी आपल्याला खूप जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे आणि यासाठी तुम्हीही मला मदत करा, असंही आता तो म्हणत असतो. आणि त्याच वेळेला जेव्हा हे सगळं काही तो म्हणत असतो ना, तेव्हा आजीला तो उठवायचा प्रयत्न करत असतो, आजीला बोलायला सांगत असतो, पण आजीची फक्त हालचाल होत असते. आजीला काही केल्या जमत नसतात काही करणं, पण आता तो आजीला फोर्सफुल्ली सांगतो की आजी प्लीज, तुला हे सगळं करावं लागेल. तेव्हा कुठे जाऊन आजी स्वतःहून प्रयत्न करत असते. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की जानू आणि जयंत हे आता देवळातच बसलेले असतात. तर जयंतला जानूसोबत वेळ घालवून खूप छान वाटत असतं, कारण त्याला बऱ्याच दिवसानंतर जानूसोबत हा एकांत वेळ मिळालेला असतो. मग आता जानू जिथे जाऊन बसली आहे तिथेच जयंतही बाजूला जाऊन बसतो आणि तो आता थोडा विचार करत असतो. दोघंही जण बसलेले असतात आणि त्याच वेळेला आता जयंतच्या फोनवर संतोषचा कॉल येतो. संतोष खरं तर ब्लॅकमेल करण्यासाठीच म्हणून आलेला असतो आणि संतोष जेव्हा तिथे येतो ना, तेव्हा मात्र आता इकडे तो फोन करतो आणि म्हणत असतो की काय रे, तू त्या पाटलांच्या घरात काय काय उद्योग केलीस हे आम्हाला माहिती नाही आहे का, असं तुला वाटतं आहे का? तर हा तुझा मोठा गैरसमज आहे, कारण मला माहिती आहे ना काडेपाटलांच्या घरामध्ये तू काय काय करून बसला आहेस ते. तर एवढं लक्षात ठेव, कारण मला माहिती आहे त्या दिवशी ललिता देशमुख ह्याचा हिचा कसा खून झाला होता. मग ह्याच्या सगळ्याबद्दल मला माहिती आहे. तुला जर याबद्दलची अजून डिटेलमध्ये माहिती हवी असेल ना, तर मला मंदिराच्या मागे येऊन भेट, असंही आता मुद्दामूनच संतोष सांगू लागतो. संतोषला आता पैसे हवे असतात आणि त्यासाठी तो जयंतला अशा पद्धतीने ब्लॅकमेल करत असतो. त्याला असं वाटत असतं की असं निदान आपण ब्लॅकमेल केलं तर आपल्याला काहीतरी भेटू शकतं. मग त्याने आता लवकरात लवकर भेटायला बोलवलेलं असतं. नाही तर बघ तुझं काय होऊ शकतं, मी सगळ्यांनाच सांगेन तू काय काय केलेस ते. मग आता जयंत घाबरतो, जयंत फोन ठेवतो आणि त्यानंतर आता तो जान्हवीला म्हणतो की मी 2 मिनिटात येतो हं मिसेस जान्हवी, असं म्हणून तो आता तिकडनं जातो. जेव्हा आता तिथून तो निघून जातो ना, तेव्हा मात्र आता जानू विचार करत लागते की हा माणूस गेलाय तरी कुठे. मग आता जानू विचार करत असते, पण त्याला आता तिथून जावं लागणार असतं, कारण त्याला आता पुढचे काम जे आहे ते करायचं असतं. कारण त्याला असं वाटत असतं की तो जर गेला नाही तर तो पुन्हा एकदा मोठ्या अडचणीत सापडू शकतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की सिद्धू आणि भावनाचा इथं काही प्रोग्राम चालू असतात, काही विधी सुरू असतात. त्यातच आता सिद्धूने एक मोठी जबाबदारी घेतलेली असते की भावना ही आता माझी बायको झालेली आहे, पहिल्यांदासुद्धा झाली होती पण आता दुसऱ्यांदा आमचं लग्न होतं आहे, पण आता मला काकू काकांची सुद्धा
सुद्धा जबाबदारी घ्यायची आहे आणि यासाठी काही विधी आहेत तर ते आपण करून घेऊया, असंही आता इथे जो सिद्धू आहे तो बोलत असतो. त्यावर श्रीनिवास आणि लक्ष्मी म्हणतात की कशाला एवढं नको ना. पण आता इकडे मात्र सिद्धूचं म्हणणं रेणुकालाही पटतं. मग आता दोघांच्याही आईवडिलांना बसवलं जातं आणि त्या ज्या काही विधी आहेत जबाबदारीच्या त्यासुद्धा आता पार पडल्या जातात. मग इथे जे गाडे पाटील असतात त्यांना मात्र आता खूप जास्त राग येत असतो संपतरावांना, कारण ऑलरेडी इथे गाडे पाटलांकडे गरम होत असतं, पटकन विधी होऊन टाकायला हवे तर नवनवीन विधी ही लोकच करतायत. मग आता सिद्धूने भावनाच्या घरच्यांचीच जबाबदारी घेतलेली असते, खास करून लक्ष्मी आणि श्रीनिवास यांची. त्यामुळे आता त्यांना सुद्धा त्या विधीला बसवलं जातं. दुसरीकडे सिद्धूचे आईबाबा तर एका साईडला इथे भावनाचे आईबाबा असे चौघांनाही तिथे बसवलं जातं आणि पुढचे विधी आता केले जात असतात. त्याच वेळेला हरीश, सिंचना, वीणा हे सगळेजण खूप जास्त खुश असतात. तर संतोष मात्र आता या लग्न समारंभात नसतो. संतोष जो आहे तो आता गेलेला असतो. तर दुसरीकडे मात्र नीलांबरी विचार करत असते की काम होतंय की नाही असे एक अनेक विचार तिच्या डोक्यामध्ये सुरू असतात, कारण तिने गुंडांना काम करण्यासाठी सांगितलेलं असतं. तिला असं वाटत असतं की ह्या सिद्धू आणि भावनाचं लग्न व्हायला नको, पण खरंच ना या नीलांबरीचं डोकं कुठे वाहतं ना खरंच कळत नाही. ऑलरेडी यांचं लग्न झालं आहे, मग पुन्हा ते मंगळसूत्र चोरून हिला काय साध्य करायचे, कारण ह्यांचं तर लग्न होऊन बसले. मग हे मंगळसूत्र घालणं एवढंच गरजेचं आहे का ह्यांच्या आयुष्यात, कारण ह्याने ऑलरेडी लग्न केलेलं आहे. मग कशाला एवढा खेळ करत बसायचा आहे. खरंच ना ह्यांना काही वाढवायचं असतं. नीलांबरी आता त्या गुंडांना म्हणते तुम्ही तयारीत आहात ना, तर ते गुंड म्हणतात की हो मॅडम आम्ही वाटच बघतोय. मग इकडे आता जयंत जो आहे तो बाहेर गेलेला असतो आणि जयंत जेव्हा बाहेर जातो तेव्हा वाट बघत असतो की आपण ज्या माणसाला भेटायला आलो तो कुठे आहे. तर इकडे ना पूर्ण हुडी वगैरे घालून तयारीत असतो. त्याने तोंडाला मास्क लावलेला असतो, डोळ्याला गॉगल लावलेला असतो, जेणेकरून जयंतने त्याला ओळखू नये. आता जयंत म्हणत असतो की कोण आहेस तू, तर जयंतला तो म्हणतो त्याच्याने तुला काय करायचं आहे, मला आत्ताच्या आता 5 लाख रुपये दे तरच मी गप्प बसेन. जर तू मला 5 लाख रुपये कॅश नाही दिलेस ना तर बघ मग मी तुझं सगळं पितळ जे आहे ते उघडं करेन. त्यावर जयंत म्हणतो की आता माझ्याकडे 5 लाख रुपये नाही आहेत. तरीसुद्धा आता तो संतोष त्याच्या मागे लागतो. मला 5 लाख रुपये हवे आहेत म्हटलं आहे ना, तर हवे आहेत एनी हाव. मग आता मात्र जयंत त्याला म्हणतो की माझ्याकडे नाही आहेत तर मी तुला कुठून देणार आहे. मग आता त्यांची मारामारी सुरू होते. म्हणजेच आता संतोष त्याच्याकडे पैसे मागत असतो, तर त्याच वेळेला जयंत म्हणत असतो की नाही देणार. मग आता जयंतला संशय येतो की हा आहे कोण नेमका, ह्याला कसं काय माहिती, आणि त्यामुळेच आता जयंत आणि संतोषमध्ये हाणामारी होत असते. म्हणजे जयंत आता संतोषला अक्षरशः मारायला उठलेला असतो, तर संतोषसुद्धा जयंतला मारत असतो. दुसरीकडे आता गुरुजी असतात ते मात्र आता जानूला बोलवून घेतात आणि जानूला म्हणत असतात की इकडे या जरा. आणि मग जानूही जाते. मग गुरुजी ते मंगळसूत्र देतात आणि म्हणतात की हे देवीच्या पायाशी लावलेलं आहे, आता हे मंगळसूत्र नेऊन तुम्ही देऊ शकता. मग आता स्वतःच जानूला त्या प्लेटमधनं मंगळसूत्र उचलायला सांगितलं जातं. जानू ते मंगळसूत्र उचलते आणि ते आता मंगळसूत्र ती आता त्या बॉक्समध्ये वगैरे ठेवते आणि ती आता गुरुजींना म्हणते गुरुजी थँक्यू खरंच. आणि त्यानंतर आता गुरुजींचे आशीर्वाद वगैरे घेऊन आता जानू तिकडनं लवकरात लवकर निघत असते. जानूला जाताना आता त्या जयंतसोबत जायचं असतं, कारण येताना त्याच्यासोबतच आलेली होती आणि त्यामुळेच ना आता ती जयंतला इकडे तिकडे शोधत असते. पण हा जयंत कुठला ऐकतोय, जयंत त्या संतोषसोबत मारामारी करण्यामध्येच रमलेला असतो आणि त्याच वेळेला तो आता मारामारी करत असतो आणि तो मुद्दामूने ना ते मास्क वगैरे लावलेलं असतं ना संतोषच्या तोंडातला, ते सगळं काढायचा प्रयत्न करत असतो. तिकडनं आता जान्हवी हाक मारत असते आणि म्हणते की कानेटकर तुम्ही कुठे आहात, कानेटकर कुठे आहात तुम्ही. आता खूप जास्त कावरं व्हायला झालेलं असतं. इकडे असणाऱ्या जयंतला आता काही झालं तरी जावं लागणार असतं, कारण जानू तिकडनं हाक मारत असते. पण इकडे आता संतोषला मारण्यासाठीच तो हे झालेला असतो. पण पुढील भागामध्ये ना विश्वा आता आजीला बोलण्यासाठी सांगत असतो आणि आजी काहीतरी बोलायचा प्रयत्न करत असते. तेव्हा विश्वास सगळं काही मोबाईलमध्ये हे रेकॉर्ड करून घेतो आणि त्यामुळेच ना आता मोठा धमाका पुढील काही भागामध्ये पाहायला मिळणार आहे. म्हणजेच आजीच आता स्वतःहून जयंतचं खरं रूप सगळ्यांसमोर आणणार आहे. त्यातच आता हा संतोष आता हा पकडला जाईल का हे सुद्धा आपल्याला पुढील भागात पाहायला मिळेल. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.